आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शासन एकीकडे प्रगतीच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सुपीक जमीन हडप करण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप करत आता शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईचा बिगुल फुंकला आहे। असे म्हणत सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय मेळाव्यात श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। शेतकऱ्यांनी न डगमगता या संकटाचा सामना करावा। हा महामार्ग रद्द करण्यासाठी आता सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे, असे प्रखर मत डॉक्टर पाटणकर यांनी व्यक्त केले। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्धारही करण्यात आला। शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना 560 फुटी महामार्गाचा घाट कशासाठी? कोट्यवधी रुपये यावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण रस्त्यांसाठी का वापरले जात नाहीत, असा सवाल उपस्थित करत या महामार्गामुळे वारणा पट्ट्यातील महापुराची तीव्रता वाढून शेती कायमची उद्ध्वस्त होईल, असे मत बीजी पाटील यांनी व्यक्त केले। याचबरोबर राज्यावर आधीच कर्जाचा डोंगर आहे असे असताना पुन्हा कर्ज काढून शेतकऱ्यांचा विनाश करणारा प्रकल्प राबवण्याची गरजच काय, कॉम्रेड धनाजी गुरव यांनी म्हटले आहे। या मेळाव्याला विशेष म्हणजे राजकीय गटतट विसरून सर्वच पक्षांचे प्रतिनिधी आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश पाटील, CV पाटील, दत्तात्रय पाटील, शामराव पाटील, ॲडव्होकेट रोहित पाटील, उत्तम पाटील, अशोक पाटील, माजी सरपंच, विद्यमान सरपंच ज्योत्स्ना पाटील यांच्यासह ऐतवडे खुर्दसह कुरळा, पेटकरे, कामेरी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।